जसं देवाला महत्व, संतांना महत्व, जगंबेला महत्व, तसं जगामध्ये मातोश्रीला फार महत्व आहे. माता म्हणजे जगातील एक नंबरचं प्रेम आहे. प्रेमाचा कळस म्हणजे ती आपली माता आहे. म्हणून माता ती माताच असते की मातेला इतराच्या प्रेमाचे जोड नाही. म्हणून सारे मिळे परंतु आई कोणाला भेटते. आईचा वडिलांचा फार मोठा आधार असतो. ते जरी काही करत असले पण तरी बसून जरी असले तर त्यांचा फार मोठा आधार असतो. आणि भगवंताने देखील जगामध्ये त्यांना एक नंबरचा अधिकार ठेवलेला आहे. आणि पहिलं जे नाव उच्चारण करण्यात आलं तर ते इतराचं नसून आईचंच नाव पहिलं घेतलं. वेदात अर्थात भगवंताचंच. सर्वांच्या मतातून, शास्त्राच्या मतातून, संतांच्या मतातून, भगवंताच्या मतातून, सर्वांच्या मतातून आई वडिलांना एक नंबरचं स्थान. विठ्ठल मातृदेव भव, पितृदेव भव, आतिथ्य देव भव, आचार्य देव भव. पहिला नंबर आईचा घेतला, नंतर वडील आहेत, नंतर आपले गुरुदेव आहेत आणि चौथा क्रमांक आपल्या दारी आलेला अकस्मात मनुष्य की ज्याला अतिथी असं म्हटलेलं आहे. तेव्हा आईला फार महत्व आहे. आणि मग घरामध्ये कारभारी कोण असावं तर ते शास्त्रामध्ये, व्यावहारिक शास्त्रामध्ये आईचं नाव घेतलेलं आहे. घरात कारभारी आई असावी, शेतामध्ये राखणारा आपला भाऊ असावा आणि गोठ्यामध्ये गाय असावी. त्याचं कल्याण. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या करना कमाई. त्या जीवनाचं चांगलं होत असतं. याच्या विरुद्ध घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. आईला महत्व आहे. जसं आपण नेहमीच ऐकणारी माणसं की जसं दुधात दूध गाईचं, फुलात फुल द्यायचं आणि प्रेमात प्रेम आपल्या आईचं. आई म्हणजे आईच आहे. ऐशी कळवळ्याची जाते आणि खरी लाभावी पोटी भार आहे, त्याचे सर्व सोयीस आहे. आईला फार मोठं कष्ट असतं. वडिलांपेक्षा आईला फार मोठं कष्ट, म्हणून आईला एक नंबरचं स्थान देण्यात आलं. विठ्ठला जगामध्ये दैवत फार आहे पण एक नंबरचं दैवत आपल्या दृष्टीने आपली माताच आहे. न मातु परदैवतम. आईपेक्षा श्रेष्ठ दैवत जगामध्ये दुसरं नाही. आईला मोठा मानपान आहे. तेव्हा आज एका मातोश्रीच्या निमित्ताने ही सेवा संपन्न होत आहे. या निमित्ताने सेवेसाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. एक तरी चरण पाठच असेल आणि पाठच नसेल तर काय करा, डायरेक्ट उचला. मी नाही बोलत पुढचं. विठाला अभंग म्हणजे सर्वांच्या नेमाचा आणि सर्वांच्या प्रेमाचा. हा अनेक वेळा समोर येणारा अभंग आहे, काही पडणारा अभंग आहे. कीर्तन असेल, भजन असेल, सर्व ठिकाणी शक्यतो हा अभंग निवड केला जातो. किंवा मी देखील अभंग मातोश्रीच्या निमित्ताने निवड केला. आपुलिया गीता जुवासे जागता, धन्य माता पिता तया जया, पुढी कन्या पुत्र होती जी सात्विक,
दयाचा हरिक वाटे देवा. जीवनामध्ये सर्वांनी भक्ती करावी, संतांची संगती धरावी, आईवडिलांची सेवा करावी. ज्या जीवनामध्ये आईवडिलांची सेवा नसेल, खऱ्या संतांची संगती नसेल आणि खऱ्या देवाची भक्ती नसेल तर ते जीवन कष्ट. जीवनाला शोभा या तत्वाने आहे, या सेवेने आहे. जिथं आईवडिलांची सेवा आहे, जिथं संतांची संगती आहे आणि जिथं देवाची भक्ती आहे. तर या महत्वाच्या गोष्टी कळण्यासाठी याकरता माणसाने चांगला ऐकण्याची सवय ठेवावी. जसं चावल्याशिवाय गळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. ऐकण्याची सवय ठेवावी, चांगलं वाचन करण्याची सवय ठेवावी, तर जीवनामध्ये परिवर्तन घडतं. विठ्ठला जीवन जगताना माणसाने आपणही चांगलं जगावं आणि दुसऱ्याला देखील चांगलं जगून द्यावं. दुसऱ्याला देखील चांगलं जगून देणं हा देखील मोठा परमार्थच घडेल. बरेच माणसं असे आहेत की ते जगाला पेडा करूनच राहतात, जाळे तिकडे फिरे लोक. पण मोठं मन करा, व्यापक मन ठेवा आणि देवाची, संतांची किंवा माता पिता सर्व जनांच्या बद्दल याला जन मानायचे. देव तो देवच असतो, संत ते संत आणि आईवडील ते आईवडील. त्यांना किंमत म्हणजे ही किमतीपेक्षा फार मोठे. विठ्ठला विठ्ठल या मूल्यांची किंमत होऊ शकणार नाही. अशा अप्रतिम व्यक्ती म्हणू नका, त्या महान शक्ती आहेत. तेव्हा हे भारताला कळत नाही. कुत्र्याला कळतं का, अक्षर कळतं का, नाही कळत. आणि कुत्र्याला जर या देव कळाला असता, कुत्र्याला जर अक्षराला जर देव कळाला असता तर त्याने जीवनामध्ये भलतं सलतं केलं. काही दिसताना माणसं दिसतात पण त्यांची कृती मात्र कोणतीच असते. म्हणून जीवन जगताना चांगल्याकडे पाहून जीवन जगावं. जीवन जगताना आपण मोठ्या माणसाकडे पाहून जगावं आणि संसार करताना माणसाने खालच्या माणसाकडे पाहून जीवन जगावं. विठ्ठला परमार्थामध्ये माणसाने वर पाहावं, संसारामध्ये माणसाने खाली पाहावं, म्हणजे गरिबाकडे पाहून जीवन जगावं. आणि परमार्थामध्ये जे उच्च प्रतीचे लोक होऊन गेले, मोठमोठे संत होऊन गेले, यांच्याकडे पहा आणि परमार्थ त्यामध्ये खरा आनंद आहे. असो तर या जगामध्ये ज्या देहाचं कौतुक मोठमोठ्याने केलेलं आहे, य लोकीचा हा देव देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. असं ज्याचं कौतुक देव देखील करतात. तर असा सुंदर देह आपणास तुम्हाला सर्वांना प्राप्त झाला. तर या प्राप्त जीवनामध्ये आपण चांगला रस्ता धरा, चांगल्या मार्गाने चला, हिताच्या मार्गाने चला, कल्याणाच्या मार्गाने चला. जीवनामध्ये जीवन जगताना दोन प्रकारचे मार्ग समोर येतात. एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेम मार्ग. श्रेय मार्ग म्हणजे काय नाही, प्रेम मार्ग. तर ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं सुख पण नंतर मात्र भयंकर दुःख, तो प्रेम मार्ग. आणि जीवनामध्ये ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं दुःख आहे पण नंतर मात्र भरपूर सुख आहे,
हा श्रेय मार्ग. माणसं कोणत्या मार्गाने जातात तर शक्यतो मीच सांगतो प्रेम मार्गाने जाणारे माणसं फार आहेत. प्रेम मार्गाचं साधन प्रतीक आपण जेवण घेऊ, कारण जेवणाचा परिचय सर्वांना आहे. जेवण फार चांगलं आहे तसं, पण कधी चांगलं प्रमाणात सेवन केलं तर. प्रमाणात सेवन केलं तर माऊली म्हणतात ना, जिव्हेचा हात फाटे जैविता वाटे गोमटे परिणामी शेवटे अवश्य मरण. अन्नच पण, कारण अन्नची तार अन्नची मान, तर ते प्रमाणात सेवन करा. अति प्रमाण झालं तर तेच अन्न तेच जेवण तुम्हाला रोगाच्या रूपाने मरणाला कारण ठरणार. प्रेम मार्ग आरंभाला सुख दाखवतो, पण नंतर मात्र भयंकर दुःख देतो. यावर एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा विठ्ठला. बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले, तर फिरत असताना त्यांना एक बाई दिसली. त्या बाईकडे नेमकी वांग्याची भाजी फार होती, अगदी काळे कुळकुळीत वांगे. ती वांगे पाहून बिरबलने सुंदर त्या वांग्याचं वर्णन केलं. महाराज, ये तो बैंगन तोच अच्छे. कृष्ण भगवान ने उसके ऊपर चित्र रखा है. आणखी काही सुंदर वर्णन केलं. शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काय हरकत नाही, माझ्यासाठी वांगी घेणे. 1 किलोभर वांगी घेण्यात आली. आणि जो कोणी आपला सेवक आचार्य सेवक असे स्वयंपाक करणार त्याला देखील असं सांगण्यात आलं. आणि त्याने देखील असं अप्रतिम गोड सुंदर वांग बनवलं की वास कोणी जर टाकाली तर त्याचा वास केळीस असं अप्रतिम वांग झालं, गोड चवदार वांग झालं. शेवटी राजाने ते सगळं वांग फस्त केलं. आता ते वांगे राजाच्या पोटामध्ये 12 पर्यंत चांगले राहिले, पण 12च्या नंतर खालीवर 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 पोटामध्ये होऊ लागलं. खळबळ 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 खळबळ. मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. ले लोटात जल धाडे, ले लोटात जल धाडे. म्हणजे संध्याकाळला जाणे येणे हा कार्यक्रम सुरू झाला. तो रात्रभर तसाच राहिला सकाळपर्यंत. बादशाला फार मोठा राग आला त्या बिरबलचा की सकाळ कधी होते, बिरबल माझ्याकडे कधी येतो, त्याची आदरणी कधी घेतो. शेवटी झाली सकाळ. आला बिरबल रागाला. बादशाह, क्या मूर्खा, तू मूर्खपणा केलास मला सांगण्याचा. तुझ्या शब्दाने ती वांग मी खात खाल्लं, सेवन केलं, त्याचा परिणाम मला रात्रभर मरणांत वेदना. तेव्हा बिरबल म्हणू लागला की महाराज, बैंगन तो बहुत बुरी चीज आहे, वांग फार बेकार. काली बाबा, तुझी कालची भाषा कोणती, आजची भाषा कशी? तेव्हा बिरबल सांगू लागला, महाराज मैं बैंगन का दास हूं, मैं आपका दास हूं. कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना वैसा करना ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना तो आपका काम है. त्या वांग्याचं वर्णन करणे माझं काम आहे, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम आहे. विठ्ठला प्रेम मार्ग आरंभाला चांगलं दाखवतो, पण तो नंतर महान दुःखाला तो जन्म देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला सांगू लागले की बाबांनो, जीवनामध्ये चांगला रस्ता धरा, हिताच्या मार्गाने चला, हित साध्य करा. काही माणसं म्हटले, महाराज तुम्ही तरी सांगतात या की गोड गोड आहे, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादं सुपुत्र एखादी सुकन्या ते जरी या मार्गाने गेले तर त्यांच्याबद्दल तुमचं मत सांगा. महाराज म्हटले, त्यांच्याबद्दल माझं मत चांगलंच आहे. उलट त्यांना जे निर्माते अर्थात त्यांना जे जन्मदाते त्यांचे आईवडील हे कसे आहेत त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
अभंगातील हे पहिलं चरण आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. तर जो आपल्या जीवनामध्ये हिताच्या बद्दल जर जागृत असेल, प्रयत्नशील असेल, तरच मग धन्य माता पिता तयाचिया. या प्रथम चरणामध्ये दोन शब्द अति महत्वाचे, जागता शब्द आणि हित शब्द. तसा सगळाच अभंग अति उत्तम आहे की या विचाराला तोड नाही जोड नाही. या तत्वाप्रमाणे, या अभंगाप्रमाणे जो मनुष्य आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचं सोनं होऊन जाईल. आपुलिया हिता जो असे जागता. जागता शब्द अति महत्वाचा आहे. जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण. जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीची 5 मुलं ते मारले गेले, त्याला कारण काय झाले तर ती झोपच झालेली आहे. 5 पांडवापासून झालेली 5 मुलं ते मारले गेले रात्री अश्वत्थाम्याकडून. ती जर जागेत असेल तर ते म्हणतच नव्हते, त्याला कारण झोप. किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला, अर्जुन पुत्र अभिमन्यू हा युद्धामध्ये मारला गेला कौरवाकडून, त्याला कारण देखील झोपच आहे. म्हणजे भगवंताने सुभद्रेला चक्रव्यूहाचं ज्ञान सांगितलं, फक्त आत कसं जावं एवढंच. नंतर त्याला झोप लागून गेली, पण ती झोप पुत्राच्या मरणाला कारण झाली. अभिमन्यूच्या युद्धाला म्हणजे मरणाला कारण झोप आहे. झोप चांगली नाही, झोप वाईट. काही वेळेला कीर्तन खारक होतं, त्याला कारण देखील झोप. ही गोष्ट सांगतो, मी नेहमी सांगतो. एका गावामध्ये फार मोठा नामसप्ताह चालू, तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी. त्या गावातील एक बाई एकही कीर्तन न सोडणारे, रोज रोज कीर्तनाला येणारे. तर त्याने एक दिवशी आपल्या पतिदेवाकडे अति आग्रह केला आणि ती बाई आपल्या पतीला कीर्तनात घेऊन आली. पण त्यांना एवढी कीर्तनाची गोडी नव्हती. ती जरा दूर बसली पाठीमागे आणि एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागला. पण त्याला लागली झोप. झोप लागली, पण कोणती झोप? झोपेचे काही प्रकार आहेत. पाचकरी झोप, चक्री झोप, डोळवाची झोप आणि तोंडवाची झोप. चक्री झोप म्हणजे रात्री झोपला की बस, एकदा का झोप सुरू झाली की बस गरगर 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 गरगर. एवढे गरके नाही होत, पण सकाळपर्यंत एकतरी गरका होतो. अशी काही झोप आहे माणसं. काही माणसं झोप म्हणजे डोळे अशी झोप, आपल्या वाटतं हे जागे आहेत
आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते जागे नसतात, फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळेवाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. बरेच माणसं अशी आहेत की ते तोंड आत करून झोपतात, तोंडवाशी. तेव्हा त्या माणसाला जी झोप लागली ती तोंडवाशी झोप, तोंडवाशी झोप लागली. शेवटी तिथे काल पत्र आणि त्या पत्राला निवांत सापडलं पात्र. कारण तिथं माणसं नव्हती, तो मागे होता, माणसं पुढे होती. त्या कोत्याला काय भीती वाटलीच नाही. कोत्याने सबसेल आपल्या टंगलीवर केली, आपला कार्यक्रम केला आणि कोत्याला निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता 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 कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जाऊ लागले. तेव्हा बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपले. ताली जवळ सांगू लागली, उठा 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 उठा, किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. उठला आणि सांगू लागला, आलं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे झाले? त्याच्या झोपेमुळे. विठ्ठला विनोदाचा भाग सोडा बरं का. तर या प्रथम चरणामध्ये जागता शब्द हा महत्वाचा शब्द आहे. हा प्रयत्नवाचक शब्द आहे, जो परमार्थामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर प्रयत्नशील राहत असेल तर आळशी माणसाचं हे काम नाही. ज्याच्या जीवनामध्ये आळस आहे त्याची अवनतीच होते, आणि ज्याच्यामध्ये तत्परता आहे, दक्षता आहे, प्रयत्नशील आहे, तर त्याच्या जीवनामध्ये उन्नती आहे. विठ्ठला आपुलिया गीता तुळशी जागता, धन्य माता पिता तयाचिया. हित शब्द आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, घर नवं तयार करणं हित, शेत विकत घेणं हित, नोकरी लागणं हित, सत्ता प्राप्त करणं हित, हे सगळे हितच आहे. याला व्यावहारिक हित म्हणतात, त्याला प्रापंचिक संसारिक हित म्हणतात. हित नाही असं नाही, पण हे प्रापंचिक हित आहे. परंतु ज्याला खरं हित आणि बरं हित म्हणतात, तुकाराम महाराज सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते ते करावे कोणाचे चिंतन, तर हित ते करावे देवाचे चिंतन. अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असं जो भगवान परमात्मा, त्याचं नामचिंतन करणं, नामस्मरण नामस्मरण करणे फारच मोठं हित आहे. दानधर्म करणं देखील हितच आहे, आईवडिलांची सेवा करणं हितच आहे, जनतेची सेवा करणं हितच आहे, जीवनामध्ये प्रामाणिकपणा सांभाळणं हितच आहे. हिताचे मार्ग भरपूर आहेत. तेव्हा इथं महाराज म्हणतात की जो आपल्या जीवनामध्ये अशा परीने जीवन जात असेल तर मग धन्य माता पिता तयाची. अर्थात ही जी मुलं आहेत, कन्या म्हणा मुलगा म्हणा, तर हे सात्विक मुलं आहेत. आणि अशी सात्विक मुलं ज्या फळामध्ये यांचा जन्म होत असेल
तर अशा त्या मुलाचा अशा त्या मुलीचा आनंद जगामध्ये कोणाला होतो अभंगातील दुसरं चरण पुढे कळल्या पुत्र होती देवाची पुढे कळल्या अभंगातील हे दुसरं चरण आहे. पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये चांगली प्रजा, चांगली मुलं, चांगल्या मुली असे जर यांचे जन्म झाले त्या कुळामध्ये तर भगवंताला त्यांचा आनंद होत असतो. म्हणून कुळाचा खरा कुलदीपक पुत्र असतो. दिवे जगामध्ये बरेच आहेत, त्यामध्ये सत्पुत्राला देखील दिवा असं म्हटलेलं आहे. दिवा, सूर्य हा दिवाच आहे, चंद्र हा दिवाचा आहे. भगवंताचं नाम हा मुखाचा दिवा आहे आणि कुळाचा दिवा सत्पुत्र आहे. दिन का दीपक भाम है, दिन का दीपक भाम है, रात का दीपक चांद, कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. चांगला पुत्र ज्याचं जीवन आचार संपन्न आहे, ज्याचं जीवन मातृपितृ सेवाधारी आहे, जो थोरा मोठ्याला मान सन्मान करणार आहे, ज्याला देवाच्या भक्तीची आवड आहे, संतांच्या संगतीची आवड आहे, अर्थात ज्याचं सगळं जीवन चांगलं आहे, सन्मार्गी आहे,
तोच खरा पुत्र. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरी जो आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, जो आपल्या वडिलाला देवा समान मानतो, भगवंता समान मानतो आणि देवा समान मानून या दोघांची जो मनोभावी सेवा करतो त्याला सत्पुत्र असं म्हटलेलं आहे. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी जाचे भजन, सत्पुत्र दान तो एक. मला सांगतात की सत्पुत्र कोण, अशा परिंद्याचं जीवन असेल तो खरा सत्पुत्र आहे. आणि म्हणून कन्या देखील कमी नाही. जो पुत्राचा अधिकार तोच कन्येचा अधिकार. म्हणून चोखोबरा देवाला एकच मागत नाही, मला पुत्र द्या किंवा मला कन्या द्या असं नाही, दोन्ही द्या, द्यायचं असेल पण तो पुत्र कसा आणि ती कन्या कशी. ऐसा पुत्र देगा देवा, ऐसा पुत्र देगा देवा, जगमाने जाला बाबा, जगमाने जाला बाबा, कन्या ऐसे देगा. महत्वाचे आहे. पैकी सर्वांचं लक्ष मुलाकडे फार असतं, कारण तो कुळाचं नाव चालवतो, त्याला महत्व जास्त दिलं जातं. पण सरकारने आता दोन्हीकडे अधिकार दिले. आईवडिलांचा हिस्सा दोघाला समान केलेला आहे, तर अवघडच होणार आहे. अवघड होणार आहे. आता काय देवाच्या मनात आल्याशिवाय जगात तर काही होत नाही असं आपण म्हणतो. तर मुलगा चांगला असणं हे कुळाचं भाग्य आहे, नव्हे त्या गावाचं भाग्य आहे, किंबहुना त्या देशाचं भाग्य आहे. एक मुलगा निर्माण झाला सर्वांचंच कल्याण. ज्याची कृती चांगलीच असते. पुन्हा नावाच्या नरकातून को नावाचा नरक आहे, कदाचित त्या नरकामध्ये आपले पितर पडले असतील तर तो आपल्या शुद्ध आचरणाने, आपल्या कृतीने, भगवत भजनाने, आपल्या अधिकाराच्या पूर्ण लोकांचा उद्धार करतो, पितरांचा उद्धार करतो. म्हणून त्याला पुत्र म्हटलं. विठ्ठला असले पाहिजेत असं काही नाही. पोरेकाचे पुत्र माये पोटी, पोरेकाचे पुत्र माये पोटी, हरिस्मरण हरी डोळे कोटी, पोरेकाचे पुत्र माये पोटी, पोरेकाचे पुत्र माये पोटी. एक जरी मुलगा असला तर पूर्ण कुळाचा उद्धार करतो. कोणत्याला फार मुलं नव्हते, थोडेच मुलं पण सगळे शिवाद जगामध्ये. कोणत्याला 100 मुलं होते पण सगळे मोठच निघाले. फार मुलं होण्यापेक्षा झालं तर ते घर घडवतात, आपली गल्ली घडवतात, आपला गाव घडवतात, आपला तालुका घडवतात, आपला जिल्हा घडवतात, आपलं राज्य घडवतात, आपला देश घडवतात. नवे नवे एखादा मुलगा जग घडवतो, जगाची काळजी घेतो. नाव सांगत नाही. आपले मोदी साहेब पूर्ण जगाची काळजी घेतो. जरी काही आपत्ती आली तर आम्हाला हाक मारा, आम्ही आपल्या सेवेला हजर आहे. त्यांची दृष्टी फार मोठी. मोठं कोण असा माणूस जगात नसेल. आपण काय कोणत्या पक्षाचे नाही, प्रश्न आमचा पक्ष म्हणजे वारकरी पंथ आहे. पण शक्यतो कोणी असो, प्रत्येकाने लोकांचं चांगलंच करावं. चांगलंच करत असेल तर तो खरा
माणूस समजा, तोच खरा पुत्र समजा, त्याला आपण देव समजू. विठ्ठला कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. मग असे पुत्र असले त्यांचा आनंद भगवंताला होत असतो. पण अशी जी सात्विक मुलं आहे ती आणखी काय करतात बरं? गीता भागवत गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत अशा दोन ग्रंथाचा उल्लेख आलेला आहे. गीता ग्रंथ हा व्यापक ग्रंथ आहे, विश्वव्यापक. विश्वाचा ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ. हा सांगणारा भगवान कृष्ण आणि हा ग्रंथ ऐकणारा भक्त अर्जुन आहे. कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर गीतेचा जन्म झालेला. उपतलहित गुजत्याते, उपतलहित गुजत्याते, श्याम सुंदर अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे. हीच गीता माऊली धन्यते, ज्ञानेश्वर माऊली धन्यते, ज्ञानेश्वर माऊली. गीता ग्रंथ आकाराने छोटा पण ज्ञानाने सगळ्या ग्रंथामध्ये मोठा आहे. जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही, जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही, जगामध्ये सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरूसारखा नाही, जगात वस्तू आहे पण भगवंतासारखे नाही. जीवनामध्ये गरिबी असेल, ज्या जीवनामध्ये पुत्रहीनता असेल, ज्या जीवनामध्ये एखादा मनुष्य घातपात होऊन गेला असेल, कदाचित मृत्यूला प्राप्त झाला असेल, तर त्या घरातून जर त्याचा खर्च केला, भागवत ग्रंथ एखाद्या सत्पुरुषांच्या मुखातून ऐकला, श्रवण केला, तर त्या ग्रंथाच्या माध्यमातून श्रवणातून त्या घरातील गरिबी देखील जाऊ शकते, त्या घरामध्ये पुत्र देखील प्राप्त होऊ शकतो. ती सामर्थ्य त्या ग्रंथाचं आहे. फक्त वाचन चांगला निरपेक्ष असावा, आयतीत वृत्तीचा असावा, आपण त्याची सेवा करू शकतो. आणि त्या ग्रंथामध्ये एखादा मनुष्य घातपाताने गेला असेल,
शेवटी अपमृत्यू झालेले माणसं हे खाली अधोगतीला जातात, कदाचित भोवतीवलीलाही प्राप्त होतात. कदाचित अशी भोवतीवली प्राप्त झाली असेल तर त्या घरातून असा ग्रंथ जर वाचण्यात आला, सत्पुरुषाच्या मुखातून तो श्रवण केला, आपण त्याचा खर्चही चांगला केला, चोरी मारीचा खर्च नाही चालत त्याला, आपल्या कष्टातच पैसा खर्च केला तर त्याला फल मिळतं. अशा बऱ्याच गोष्टी लागतात. पण बरेच माणसं व्यक्तिगत देखील घरातून देखील करतात, मंदिरातून देखील तो ग्रंथ साजरा करतात. तेव्हा गीता भागवत करीती श्रवण केलं तर त्याची फलप्राप्ती आहे. आणि अखंड चिंतन विठोबाचे, आपण आताच विठ्ठलाचं चिंतन केलं. विठोबाई विठ्ठलाचं चिंतन, आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा, त्याची वारी सध्या चालू आहे. सर्व लोक तिकडं चालले तर आपण इकडं आलो. पंढरीनाथाची वारी म्हणजे अर्थात ही परमदेवता आहे. सर्व देवांची देवता म्हणजे पांडुरंग परमात्मा, याच्यामध्ये सगळे देव आले तर सकळ संत सध्या पंढरीकडे भाग घेत आहेत. तसा हा देव त्या विठ्ठलाचं भजन सत्पुत्राशी करतो. सत्पुत्राची करणी सांगतात. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन कोणाचे? अखंड चिंतन विठोबाचे. मग जर असे जर आचारशील असतील, मग त्यातच मला सेवा घडावी असं तुकारामाने शेवटी सांगतो. तुका मन Wow.
आपुलिया हिता जोवासे लागता धन्य माता पिता तया जिया पुढे कन्ना पुत्र होती पिसा पिक तयाचा हरी